माझं 10वी पर्यंतच मी माझ्या आईवडिलांसोबत होते आणि 11वी पासूनच मी घराबाहेर पडले. येस. सो आत्ता जेव्हा मी राहतेय माझ्यासोबत माझी लहान बहीण आहे. सो मला एकटं वाटतंय का, किंवा मला फॅमिलीची गरज आहे का, मला फॅमिलीची किती आठवण येते, या सगळ्यांपेक्षा तिला या गोष्टीची कमतरता भासू नये ही माझ्यावर जबाबदारी आहे. ती आता आईवडिलांपेक्षा माझ्यावर जास्त डिपेंडेंट आहे सगळ्याच बाबतीत, इमोशनली, मेंटली, फायनान्शियली. सो आता मला एकटेपण किती वाटते ह्यापेक्षा तिला एकटं वाटू नये ह्याची जबाबदारी माझ्यावर जास्त आहे. नमस्कार, मी मधुरा शिधे आणि कलाकृती मीडियावर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी आज आली आहे झी मराठीवरच्या तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या मालिकेच्या सेटवरती, जिचं नाव आहे तुला जपणार आहे. आणि इथे एकमेकांना जपत जपत खूप छान पद्धतीने काम केलं जातं. आणि दोन बहिणी माझ्याबरोबर आहेत, प्रतीक्षा आणि महिमा. हाय. हॅलो. कशा आहात? आम्ही मस्त. कसं चाललंय शूट? कमाल कमाल. आणि खूप आणि खूप सारे ट्विस्ट येणार आहेत. येस येस येस. दोघींना एकत्र बघून मला मस्त वाटतं यार. आणि आता छान, आता सगळ्यांना कळणार आहे आता की तुम्ही दोघी जणी बहिणी आहात, हे समजणार आहे. हो, प्रेक्षकांना माहित आहे ना. हा प्रेक्षकांना माहिती आहे, कारण बाबांनी तसा खुलासा केलाय, मला सांगितलंय. पण मीराला आता ते पहिल्यांदा कळणार आहे की अंबिका तिची राधाताई आहे. क्या बात आहे. तर मालिकेबद्दल आणि ट्विस्ट बद्दल आपण बोलूच यात, पण मला सांगा आजच्या दिवसाची सुरुवात कशी केली तुम्ही? सांग. सध्या अवॉर्ड्स आणि नॉमिनेशन्स ह्या सगळ्या गोष्टी सुरू होत्या, त्यामुळे थोडंसं हेक्टिक शेड्यूल झालं होतं. सो मला वाटतं की झोपाळलेलीच झाली आहे. बट इथे सेटवर आल्यानंतर वेगळी एनर्जी लागते. कॅमेरासमोर आल्यानंतर आपण उत्साहाने काम करायची एक वेगळीच ताकद येते सेटवर आल्यावर. सो मला असं वाटतं की आपण सेटवर इन कसे होतो त्याहीपेक्षा कॅमेरासमोर कसं जातो हे जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि मला वाटतं की कॅमेरा समोर आल्यानंतर आम्ही वेगळ्याच एनर्जीत किंवा आम्ही आमच्या कॅरेक्टरमध्ये असतो. तिथे कुठेच थकवा किंवा कुठेच वेगळी टेन्शन्स कुठेच तुम्हाला दिसणार नाही. सो मला वाटतं की हो, फुल ऑफ एनर्जीने अशी सुरुवात झाली तुझ्या दिवसाची. येस. प्रतीक्षा? अगं आजच मी आणि तनिष्का ऍक्च्युली मेकअप रूम मध्ये बोलत होतो. आज माझा 9चा कॉल टाइम होता, ठीक आहे, आणि एरवी 8:30चा असतो. अर्ध्या तासाचा फरक आहे, काही नाहीये त्यात विशेष. पण 9चा कॉल टाइम असला ना की आता सगळं गणतं काहीतरी. एक तो कॅल्क्युलेशन्सच लागत नाही, किती वाजता उठायचंय, किती वाजता आवरायचं, किती वाजता यायचंय. आय डोंट नो. म्हणजे हे खूप फालतू आहे खरं तर की 8:30 ते जे अनुभवतात ना त्यांना ते बरोबर ते रिलेट करू शकतात. एक्झॅक्टली. मला आनंद होतो. अर्धा तास जरी मला लेट बोलवलं की मी प्रचंड आनंदी असते. माझ्यासाठी अरे अर्धा तास एक्स्ट्रा मिळालाय असं माझं वेगळंच आनंद असतो. बॅकअपची वाट कोण बघतं पण सेटवर सगळ्यात जास्त? नाही करत. मला माहिती असतं की स्टार्ट टू एंड माझेच सीन्स असतात. म्हणजे ओपनिंग पण तिथून होतं, एंड पण माझ्या शॉटने होतं. सो तसं नाही, पण उत्सुकता असते की लवकर पॅकअप होऊ दे, छान. हा, बट अपेक्षा नसते की लवकर व्हावी. इथे आम्ही एन्जॉय करतो, पण माहिती आहे ना आपल्याला आता रोज शूट करत असतो की किती वेळ लागू शकतो. अंदाज आपल्याला एक आलेला असतो शेड्यूलचा. सो मी रोजच लास्ट पर्यंत असते, म्हणून माझ्या अपेक्षा नसतात फार. तर तुम्हाला कामासाठी, मालिकेसाठी, तुमच्या सगळ्या भूमिकांसाठी कायम आत्तापर्यंत प्रेक्षकांकडून वेगवेगळ्या कॉमेंट्स असतील, भेटल्यावर सांगितलं गेलं असेल, पण ना कुठेतरी एक गोष्ट अशी असते की आपण स्वतःला जेव्हा मोटिवेशन देतो किंवा स्वतःचं कौतुक करतो, ते पण आपल्याला खूप एक छान वाटतं की ओके, माझं मला कौतुक आहे, मला वाटतं की मी जे करते ते छान आहे. स्वतःचं शेवटचं कौतुक कधी केलेलं? कौतुक नाही, पण आपण चांगल्या गोष्टी स्वतःबद्दल बोलल्या की आपल्यासोबत आयुष्यात चांगलं घडतं. सो अगदी परवाच की नाही, आपण आयुष्यात सुखी आहोत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे काम आहे. लोक कामासाठी वणवण भटकत आहेत. आपल्या हातात काम आहे, आपल्या डोक्यावर छप्पर आहे, झोपायला खायला चांगली जागा आहे. सो ह्या सगळ्या गोष्टीचं ग्रॅटिट्यूड मी लिहून काढत होते ऍक्च्युली परवा. सो येस, परवाच स्वतःचं कौतुक म्हणण्यापेक्षा आपल्याला जे मिळालंय आयुष्यात त्याबद्दल ग्रॅटिट्यूड. किती छान. अगदी खरं म्हणाली ही. मला असं वाटतं की आपल्याला ना प्रत्येक म्हणजे सतत आपल्याला अनुभव येत असतात. सो आपण एखाद्या व्यक्तीला वाईट प्रसंगात किंवा कोणत्याही सिच्युएशनमध्ये बघून आपण स्वतःला रिलेट करतो. सो अशा वेळेला आपल्याला फार वाटतं, म्हणजे मला फार वाटतं की मी खूप ब्लेस्ड आहे की मला खूप छान फॅमिली मिळते जी इतकी मला सपोर्ट करते. आणि आता नॉमिनेशन्स आणि हे सगळं होतं. सो एक मी लहानपणी खूप झी मराठी आमच्याकडे
खूप फॉलो केलं जायचं. सो मी अवॉर्ड्स बघायचे लहानपणी आणि त्याच अवॉर्ड्समध्ये मी आज जात होते, नॉमिनेशन्स मिळत होते. सो ते पण एक छान प्रवास होता तिथपासून तो इथपर्यंतचा. सो स्वतःचं कौतुक असं नाही म्हणता येणार, पण मला असं वाटलं की ही जर्नी खूप छान आहे की आपण तिथे झीचा ऑडियन्स म्हणून बघत होतो आणि आज आपल्याला ऑडियन्स आपल्याला बघत असतील. सो त्या स्टेजपर्यंतचा जर्नी मला असं पटकन एक फ्लॅशबॅक येऊन गेला आणि मला वाटलं की छान आहे. आणि मग नंतर मी विचार केला तर मला त्याच्यावरती हेच जाणवलं की कशामुळे होऊ शकलं. तर माझी फॅमिली ज्यांनी मला प्रचंड सपोर्ट केला, कधीच कोणत्या रेस्ट्रिक्शन्स आणले नाही आणि माझ्यावरती खूप विश्वास ठेवला, अशी फॅमिली, परत त्यांचं कल्चर, हे सगळ्यांना नाही मिळत. सो अशा गोष्टी खूप, आणि अशा गोष्टींमुळे खूप माणसं पुढेही जातात आणि मागेही पडतात. सो आपण काहीतरी करू शकतोय किंवा आपल्यासाठी सगळी दारं ओपन आहेत. आता तुला कुठे जायचं हे तू डिसाईड कर. हे इतकं फ्रीडम देणं इतके आईबाबा माझे आहेत ना, म्हणून मी इथपर्यंत येऊ शकले आणि पुढेही मी करू शकेन असं मला वाटतं. सो या बाबतीत मला फार छान वाटतं. स्वतःचं कौतुकपेक्षा मला माझ्या पॅरेंट्स, आईबाबांनी ज्या प्रकारे आपल्याला, इकडचे पण सगळे असेच आहेत, फॅमिलीयर खूप आहेत, त्यामुळे ती गोष्ट खूप महत्त्वाची आहे मला वाटतं. ही गोष्ट आहे. आमच्या सेटवर प्रत्येक माणसं जपणारं व्यक्तिमत्व आहे प्रत्येक. म्हणजे जपणारा हे नाव परफेक्ट. अगं नाही, खरंच अगदी आमच्या शोचं नाव आमच्या सेटवरच्या प्रत्येक माणसाला, मी असं म्हणत नाही की फक्त आर्टिस्ट आम्ही, आमचे डिरेक्टर म्हण किंवा आमचं प्रोडक्शन हाऊस म्हण, प्रोडक्शन हाऊसमध्ये पण आयरिस प्रोडक्शन कायम आपले कलाकार जपतात, ते कायम आपल्या कलाकारांची काळजी घेतात. सो याने खूप फरक पडतो सेटवरच्या वातावरणात. खरं. Yes. आणि ते खूप महत्वाचं पण असतं ना, म्हणजे आपण इतके इतका तास वेळ- रोज हां. काम करायचं एकत्रच असतं म्हटल्यावर ते असलंच पाहिजे. व्हॅल्यू केली जाते हे जेव्हा आपल्याला कळतं ना, तेव्हा आपण पण आपले 110% टाकायला मागे पुढे बघत नाहीत. सो प्रोडक्शनबद्दल म्हणायचं झालं तर सगळी माणसं इतकी छान आहेत. आणि जे मेन म्हणजे पाठारे सर असो, मनीष सर असो, ते जितके डाऊन टू अर्थ आहेत ना, ते त्यांच्या रिफ्लेक्ट होतं, सगळ्या म्हणजे रिफ्लेक्ट होते सेटवर. स्पॉट दादांपासून, सेटिंग दादांपासून सगळ्यांपर्यंत ते सगळं आहे. म्हणजे ते त्यांच्यामध्येच आहे म्हणून नाही चालत आहे, ते सगळ्यांमध्ये आहे म्हणून प्रोडक्शनचं नाव आणि सगळं वारंवार घेतलं जातं. सो इथे करायला कसलं बर्डन नाही किंवा असं नाही वाटत की यार 14 तास काम करायचे आता, हे कधी वाटत नाही. तर तुम्ही दोघी मूळच्या कुठच्या आहात? मुंबईच्या? नाही, मी मूळची गडचिरोलीची आहे. मी पालघर. आता इकडे तुम्ही फॅमिलीला सोडून राहता दोघी जण मुंबईमध्ये. यार किती भारी गोष्ट आहे. मला जे मी ज्यांच्याकडून ऐकते ना की ते त्यांच्या सगळ्या फॅमिलीपासून लांब आहेत, मला इतकं कौतुक वाटतं. कारण का इंडस्ट्री ही अशी आहे ना की इकडे खूप गोष्टी डोक्यामध्ये असतात आणि त्याचा खूप स्ट्रेस येऊ शकतो, खूप छान छान काय काय करायचं असतं. हे सगळं कसं मॅनेज करता तुम्ही? म्हणजे ज्या वेळेला आपण एकटे राहतो ना, तेव्हा या गोष्टी मॅनेज करणं किती नाही म्हटलं तरी थोडंसं कुठेतरी कठीण असतं. जसं मी म्हणाले की आईबाबांना खूप विश्वास आहे, त्यामुळे त्यांना माहिती आहे की आपली मुलगी तिथे काय करते. बेसिक त्यांना हे माहिती असल्यामुळे ते खूप निर्धास्त आहेत. आणि इथे खूप मॅनेजेबल गोष्टी आहेत. बाबांनी स्वतः येऊन घर बघितलं, फ्लॅट आहे रेंटवर, छान राहतो आम्ही तिथे, तर काही इश्यू नाही आहेत. आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली तर ते सतत कॉन्टॅक्टमध्ये राहतात. सतत आईचा दिवसातनं एक 10-12 वेळा फोन असतो. सकाळी आई नाश्ता केला का पासून, दुपारी ब्रेक झालाय का, मग कधी सुटणार आहे, 9 वाजता म्हणजे जसं की अजून सेटवरच आहेस, मग कधी पॅकअप कधी होणार आहे, मग घरी कधी जाणार, मग काय जेवणार तू. सो तिला सतत लाईफ अपडेट्स सगळ्या असतात. हां, आणि तिला माहिती असतं, तिला हे माहिती असतं की हिने पाणी नसेल पिलं, आधी पाणी पीत राहा, हे कर ते कर. मी ऐकलंय त्या दिवशी कॅबमध्ये काकी तिला सांगतात तू पाणी पी आधी, तू पाणी पी. सो ती काळजी तिथूनही घेतली जाते. सो ते परकपण वाटत नाही किंवा एकटेपणा वाटत नाही. कधीतरी असं होतं की अगदीच असं वाटतं की अरे यार सुट्टी मिळत नाही शक्यतो जेव्हा, तेव्हा असं वाटतं की यार एक सुट्टी पाहिजे घरी भेटायला. पण मग अशा वेळेला दीदी जिजू सेटवर येतात कधीतरी मला भेटण्यासाठी, मला जाता नाही आलं तर. सो ना त्यांनी खूप असं बांधून ठेवल्यात सगळ्या गोष्टी, त्यामुळे त्या गोष्टींची अशी कमतरता जाणवते. पण असं नाही होत की आता काय करू. आणि इथेही मी जसं म्हणाले की प्रोडक्शन इतकं सांभाळून घेतं ना की जर सांगितलं त्यांना की मला सुट्टी हवी आहे, सो ते मॅनेज करतात किंवा होऊ शकते. पण सुट्टी खूप रेअर मिळते खरं सांगायचं तर.
पण तेच आहे की कॉन्टॅक्टमध्ये असणं गरजेचं आहे. कॉन्टॅक्ट जेव्हा तुटतो ना तेव्हा प्रॉब्लेम येतो. अदरवाईज मी ब्रेकमध्ये 2-3 ब्रेकमध्ये मी सतत फोनवरती बोलत असते, कारण तोच एक वेळ असतो जिथे मी त्यांच्याशी बोलू शकते. सो माझं ठरलेलं असतं, हे सीन्स एवढे ठरलेले आहेत, ब्रेक मिळणार आहे आपल्याला, तेवढाच ब्रेक मिळणार आहे, बाकी सीनमध्ये गॅप नसतो. सो त्या ब्रेकमध्ये आईशी बोलायचं, बाबांशी बोलायचं, आपल्याला ज्यांच्याशी बोलायचं त्यांच्याशी बोलून घ्यायचं, परत एक संध्याकाळचा ब्रेक आणि नंतर रात्री गेल्यावर थोडा वेळ आणि मग झोपायचं. ठरलंय माझं. किती वर्ष झाली पण आता तुला मुंबईत येऊन? आता मी 2.5 इयर मी राहतीये इथे. ओके. वेगळं. प्रतीक्षा? मी आता बरीच वर्ष झाली. खरं माझं 10वी पर्यंतच मी माझ्या आईवडिलांसोबत होते आणि 11वी पासूनच मी घराबाहेर पडले. येस. सो आत्ता जेव्हा मी राहतेय, माझ्यासोबत माझी लहान बहीण आहे. सो मला एकटं वाटतंय का, किंवा मला फॅमिलीची गरज आहे का, मला फॅमिलीची किती आठवण येते, या सगळ्यांपेक्षा तिला या गोष्टीची कमतरता भासू नये ही माझ्यावर जबाबदारी आहे. ती आता आईवडिलांपेक्षा माझ्यावर जास्त डिपेंडेंट आहे सगळ्याच बाबतीत, इमोशनली, मेंटली, फायनान्शियली. सो आता मला एकटेपण किती वाटते ह्यापेक्षा तिला एकटं वाटू नये ह्याची जबाबदारी माझ्यावर जास्त आहे. आणि तुला आता झाली म्हणजे खूप वर्ष झाली असतील. खूप वर्ष, 2011 पासून 2011 पासून मी घराबाहेर राहते. हो, किती भारी आहे. पण कशी झाली तुमची जर्नी, कशी स्टार्ट झाली इंडस्ट्री? म्हणजे असं काय विचार केला, असं कोणता तो पॉइंट होता की असं वाटलं की हेच करायचंय मला? खरं तर माझं असं काही इथे प्लॅन नव्हता की ॲक्टिंग वगैरे करिअरमध्ये. माझं एज्युकेशन सुरू होतं. माझ्या बाबांची इच्छा होती की ब्युटी पेजंटमध्ये पार्टिसिपेट करावं, कारण ते नवीनच बाबांनी ऐकलं होतं कुठून तरी, आणि त्यांचं झालं की तू ट्राय कर ना, काय हरकत आहे. आणि त्यांना फार वाटत असतं की सगळ्या गोष्टी ट्राय करायच्या, सगळ्या गोष्टींमध्ये एक्सप्लोर केलं पाहिजे, पुढे असलं पाहिजे, बेसिकली स्टेज सोडायचं नाही, असं त्यांचं म्हणणं असतं. सो तेव्हा मग मी म्हटलं की ओके. पण जेव्हा बाबांना 10वीला असं वाटलं होतं, पण तेव्हा माझी एज क्रायटेरियाच नव्हता त्याच्यात, त्यामुळे मला नाही करता आलं. त्याच्यानंतर जाऊन मी 12thला वगैरे विचार केला, म्हणजे हां करून बघूया, काय हरकत आहे. आणि मग तेव्हा मी ब्युटी पेजंट केलं होतं ते, त्याच्यामध्ये मी टायटल जिंकले. मग मी त्याच्यानंतर अजून 2 ब्युटी पेजंट्स केले. मग त्याच्यानंतर बाबांचं एक ऑफिसची मीटिंग होती, खूप मोठे लोक सगळे झाले होते, आणि त्यांचं झालं की परफॉर्मन्स आणि बेसिक इन्शुरन्स आणि या सगळ्या गोष्टींवरती डिस्कशन सुरू होतं. सो मी त्याच्यावरती ना एक ॲक्ट प्ले केला तिथे, की दोन्ही गोष्टी मांडल्या, एकतर्फी आपण करतो ना तसं. आणि त्याच्यात मला काहीच आयडिया नव्हती आणि ते अचानक सुचलं होतं आणि ते मी केलं. आणि तिथे इतकं, आणि ते इमोशनल होतं, तिकडचे सगळे त्यांच्या डोळ्यात असं पाणी आलं आणि ना त्यांना इतकं भारी वाटलं. आणि त्यांनी बाबांची आणि आईची इतकी तारीफ केली आणि माझी इतकी तारीफ केली. सो त्या मुमेंटला बाबांना असं वाटलं की अरे तू छान करतेस, करू शकतेस तू, बघ. आणि असं झालं की ओके. मग तिथून माझी जर्नी सुरू झाली, ज्याच्यात कोणालाच काही आयडिया नव्हती, कारण आमच्या फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये कोणीच या फील्डचं नाही आहे आणि काहीच आयडिया नाही. ऑडिशन्स ना स्क्रिप्ट असते हेही माहीत नव्हतं. मग तिथून मी ओपन ऑडिशन द्यायला सुरुवात केली. आणि पहिली ऑडिशन मी जी दिली होती, आणि माझी प्रत्येक ऑडिशनमध्ये माझी आई सोबत असायची, त्यामुळे मला बाकी कसलं टेन्शन नसायचं. माझं असं की ओके आपल्याला काय करायचं त्याच्यावर मी फोकस करू शकायचे. नाहीतर आपल्याला असं असतं ना की बापरे कुठे आलोय, कधी सुटणार, हे नव्हतं. पहिल्याच ऑडिशनला गेलो, ओपन ऑडिशन ठाण्यातच होती, पालघरवरनं आले होते, बट ती माझी ऑडिशन समाव झालीच नाही, कारण मी सकाळीपासून लाईनमध्ये, आणि ओपन ऑडिशन्स इतकी लोक येतात आणि मला पहिल्यांदाच एवढी लोक, आणि माझा नंबरच आला नाही संध्याकाळपर्यंत. मी आईला म्हटलं की आई आता आपण गेलो नाही ना तर राहणार कुठे, कारण ठाण्यात तेव्हा नव्हतं कोणी. तर आईचं असं म्हटलं की अगं थांब ना, आपण सगळ्यापासून थांबलं, तू दे ऑडिशन. नाही नाही मी आहे. आई नको, आपण परत येऊया. आम्ही ती न ऑडिशन देता मी परत गेले होते. आणि मग नंतर असंच ऑडिशन्स देत राहिले, ओपन ऑडिशन्स, प्रोडक्शन हाऊसेसना भेटणं, आणि ह्या सगळ्या जर्नीमध्ये माझे आई बाबा होते. मग गोरेगावला फिल्म सिटीला असली तर बाबा गाडी घेऊन यायचे आणि आई बाबा असायचे वगैरे, असं सगळं. आणि आई माझी नेहमी सोबत असायची, मी एकटी कधीच ऑडिशनला गेले नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा मला सिरियल मिळाली, कलर्सची मला सिरियल मिळाली होती तेव्हा पण माझी आई माझ्यासोबत सेटवर पूर्ण दिवस थांबायची, आणि ती बिचारी एकटीच असायची. आणि माझं असं व्हायचं की आई तू आता काय, मला वाटायचं की माझ्यामुळे, पण आई म्हणायची की आई तू कर, टेन्शन नको घेऊ, असं करून ती माझ्यासोबत थांबायची. मग तिथून जर्नी सुरू झाली. मग झीवरतीच मी छोटासा कॅरेक्टर रोल केला होता. त्याच्यानंतर मला दारुगडबाईसारखी सिरियल मिळाली, जिथे मला थोडंफार एक्सप्लोअर करता आलं. तिथून मग असं मला
लीड सिरियल मिळाली. नाही, लीड सोनीवरती मिळाली, मग स्टार प्लसवरती मी केलं आणि मग आता मला झीवरतीच परत लीड म्हणून करायला मिळते. सो ही जर्नी होती आणि ह्या सगळ्यामध्ये माझी आई माझ्यासोबत असायची आणि बाबासुद्धा. आणि याही पलीकडे जाऊन ध्रुव आणि दीदी, म्हणजे माझ्या फॅमिलीशिवाय माझं मी घडलेच नसते. ध्रुव अक्षरशः असा व्हिडिओ काढत बसायचा कॉलेजवरनं आल्यावर. ऑडिशन्स आपण घरून द्यायचो. आधी तर हेही माहीत नव्हतं की स्क्रिप्ट्स वगैरे असतात, तेव्हा मी स्वतः लिहायचे स्क्रिप्ट, 2-2 मिनिटाचे पॅच लिहायचे आणि त्याच्यावरती मी ऑडिशन बनवून पाठवायचे. कारण गुगलवर कुठे मिळायचंच नाही, काहीच आयडिया नव्हती. ॲक्टिंग पण मी शिकले नाही आहे ऑनेस्टली. मी यूट्यूबवरनं ते व्हिडिओज बघायचे, ॲक्टिंगचे ट्रिक्स अँड टिप्स वगैरे असायचे ना, तिथून मी शिकत मग आरशासमोर. आणि माझे पहिले ऑडियन्स माझे आई बाबा आणि ध्रुव आणि दीदी आहेत. कारण मी पहिला ऑडिशन मी त्यांना दाखवायचे, ही कशी वाटते, हा टेक आहे, कोणता पाठवू. त्यांचं असं असायचं की ह्याच्यात ना रिॲक्शन बरोबर झालं पण ह्याच्यात टोन चुकलाय. म्हटलं मग आता काय करू, एक बनवतेच का परत. आणि माझं असं की दिवस घालवलेला असायचं मी त्याच्या मागे, कारण आपल्याला आयडिया नसते ना, बरोबर, खूप वेळ लागतो आपल्याला त्या गोष्टी समजून घ्यायला. असं पण व्हायचं की कधी कधी सकाळपासून ऑडिशन बनवते आणि संध्याकाळपर्यंत झालीच नाहीये. जेव्हा त्या असतात ना ऑडिशन्स हिस्टोरिकल वगैरे, खूप हार्ड शब्द आणि गेटअप पूर्ण करून. मी गेटअप, आई पूर्ण मला सगळं काढून द्यायची, काय कॅरेक्टर आहे, गावाकडचं आहे, ओके हा ड्रेस, अच्छा जिजाबाई वगैरे, ओके ही माझ्याकडे नवाऱ्या 2 आहेत, ग्रीन आहे, एक ऑरेंज आहे, कोणती हवी आहे तुला, मग त्याच्यावरचं मग ती सगळं काढून द्यायची. आणि मी जोपर्यंत ऑडिशन बनवायची तोपर्यंत जेवण, शिटी बंद, भांडी आईला बोलायचे, आई आवाज येतोय, अच्छा ठीक आहे मी रूममध्ये बसते, तू करून घे. आणि ती सगळं ठेवून जायची, म्हणजे लावलेला कुकर पण तिने बंद केलेला आहे. आणि ते बसायचे. आणि स्टार्टिंगला आपलं असं असायचं ना की कोण समोर असेल तर कॉन्शियस व्हायचं, कोणीच समोर नाही, फक्त ऑडिशन काढणार आणि ऑडिशन देणारी, बाकी सगळे रूममध्ये बसायचे. बाबासुद्धा, बाबांना काम असायचं, बाबा रूममध्ये गपचूप बसायचे, मग जायचं असलं की निघून जायचे. सो ह्यांच्या म्हणून मी सतत सांगत असते की फॅमिली कारण ह्यांच्या सपोर्ट शिवाय काहीच नाही होऊ. हो, आणि ह्यांच्याचमुळे मी, मला असं वाटतं की हे असं मी हळूहळू डेव्हलप करत इथपर्यंत आले. क्या बात आहे. प्रतीक्षा, माझा प्रवास आहे बघ, एकतर गडचिरोलीसारख्या ठिकाणी आपण ॲक्टर होऊ किंवा आपण मालिकांमध्ये नाटकांमध्ये काम करू, हे स्वप्न असतं फक्त आपलं, आपली इच्छा असू शकते, पण ती स्वप्नपूर्ती होईल किंवा हे सत्यात उतरेल असं विचारही येत नाही ग. पण मी फिल्मी खूप लहानपणापासून होते, मला तो हे होतं. आणि मी शाहरुख फॅन, त्यामुळे तो फिल्मी असं होतं माझं. पण येस, मी ह्याकडे कधीच करिअर म्हणून विचार केला नव्हता. ते फक्त आवड आहे, आपल्याला आवडतं. आई वडील दोघंही शिक्षक असल्यामुळे स्टेजवर खूप लहान वयापासून मी गेले होते. छोटी छोटी नाटकं असू देत किंवा डान्स असू दे, या गोष्टीसाठी जात होते. ह्या क्षेत्रात यायचं म्हणजे पुण्याला प्रशांत दामलेंचं टी स्कूल आहे. सो तिथे मी तिचं ऑडिशन असं आलं, ते एक हे आलं होतं. सो मी मस्करी सांगणार नाही, मी तिथे फक्त की तिथे जर आपण ऑडिशनला गेलो तर आपल्याला हिरो हिरोईनना बघता येईल, या एकमेव उद्देशाने गेले होते की यार आपण जर ऑडिशनला गेलो तिथे पण खूप हिरो हिरोईन आलेले असतील ना, आपल्याला बघता येईल सगळ्यांना. सो मी फक्त या एका हेतू पोटी तिकडे गेले. आणि तिथे त्यांनी जसं सांगितलं की बोलून दाखव किंवा डान्स करून दाखव, गाऊन दाखव, ते सगळं केलं. आणि माझं असं झालं की हां ठीक आहे, आ जाओ घर वापस. तो फोन आला की अगं आमचा 3 महिन्याचा कोर्स असतो वगैरे वगैरे. सो तेच अगेन, आपल्याला अभिनय येतो, आपल्याला जमतो हे काही माहिती नसल्याने फक्त डान्स हा एक फोकस घेऊन डान्स शिकेंगे. आणि मी त्यातच जास्त हे होते. पण प्रशांत सरांना समाव तो स्पार्क दिसला असावा आणि ते मला सतत ऍक्टिंग, नाही या ऍक्टमध्ये उभी हो, त्या ऍक्टमध्ये उभी हो, त्या ऍक्टमध्ये उभी हो. मग ऑडिशन्स जे यायचे टी स्कूलला मी ते द्यायचो. सो असंच ऑडिशन. आणि अद्वैत दादरकरने माझं ऑडिशन घेतलं एका लग्नाची पुढची गोष्टसाठी, आणि मग मला नाटकात काम मिळालं. क्या बात आहे. आणि मग तिथून ती जर्नी, मग तिथून येस, मग पहिली मालिका, दुसरी मालिका आणि आता ही तिसरी मालिका. क्या बात. आणि तुला माहिती, मला माहित नाही तुला आठवते की नाही, पण मला खूप छान वाटतंय
की मी तुझी ती जर्नी आधीपासूनची जरी नसेल बघितली तरी मी तिथं तुझ्या मालिकेची जर्नी पाहिली आहे. मी त्या सेटवर तुझ्या मालिकेच्या पहिल्या आले होते, मग दुसऱ्या मालिकेच्या वेळेसही आपण भेटलो होतो आणि आताही आपण भेटलो. सो मला खूप छान वाटते की कुठेतरी ती थोडुशा पर्सेंटेजमध्ये का होईना पण मला आणि मला खूप छान वाटतंय तुझ्यासाठी. थँक्यू सो मच. किती मस्त आहे. पण तुझे सुरुवातीला म्हणायचं की गडचिरोली सारख्या ठिकाणी असताना ते स्वप्न बघणं हे खूप कठीण कदाचित असू शकतं. त्यावेळेला साधारण कसं तिथून बाहेर पडताना काय विचार केला होतास तू? नाही, ते बघ अगेन हे आपलं करिअर असू शकतं हा विचारच नव्हता. त्यामुळे ह्यात करिअर करायचंय ह्या दृष्टिकोनाने मी कधी बाहेर पडलेच नाही. मी माझं नॉर्मल 12वी पर्यंत शिक्षण झालं, मग ग्रॅज्युएशन झालं, मग मी पीजी करत होते. अच्छा. पीजीच्या ह्याच्यात तेव्हा हे झालं की मी MA सायकोलॉजी करत होते. येस. आणि ते करताना ही ऑडिशन आणि मग लगेच नाटक. सो मला माझं पीजी पण पूर्ण करता आलं नाही कारण माझी फायनल इयरची एक्झाम आणि माझ्या नाटकाचा पहिला प्रयोग. एक्झाम पुण्यात, प्रयोग मुंबईत, शिवाजी मंदिरचा पहिला प्रयोग होता आणि सेम डेट ग. सो चॉईसच नव्हता की हे करणार या हे करणार. सो मग ऑब्व्हियसली नाटक. पण त्या सायकोलॉजीचा आता इंडस्ट्रीमध्ये काम करताना किती उपयोग होतो ग. एक जेव्हा म्हणतो ना की एक स्वतःलाच जेव्हा एक असं शांत करायचं असतं किंवा काही विचार करायचे असतात त्यांनी बदलतात विचार, किती परिणाम होतो? नाही, मला नाही वाटत. हे बघ जसं आपण मोठं होतो, आपण वयाने, आपल्या अनुभवाने, आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीने मोठे होत जातो आणि तसेच घडत जातो. आपण काय शिकतो ह्या गोष्टीचा आपल्याला फक्त प्रोफेशनली जर उपयोग होत असेल तरच. मला नाही. हे बघ अगेन, आणि MA सायकोलॉजी करताना आपण काय अगदी मानसशास्त्राचा असा अभ्यास, ते प्रॅक्टिकल्स असतात, ह्या सगळ्या गोष्टीतून ते मानसशास्त्र असतं. पण आपण आपल्या डेली रुटीनमध्ये किंवा आपल्या रोजच्या आयुष्यात आपण जसं बघतो, आपण ज्या वातावरणात वावरतो, जे आपले अनुभव असतात त्यातूनच घडत जातो. आणि आता दिवाळी सुद्धा येते आणि मालिकेत पण आता दिवाळीचं शूट हळूहळू सुरू झालेलं आहे. सो तुमची काय दिवाळीची आठवण कशी असायची? घरची दिवाळी छान, काय मज्जा करायचात, किती फटाके फोडायचात, किल्ल्यात किती जणांच्या घरासमोर फटाके फोडू द्यायचं, असं केलंय कधी? नावडत्या लोकांच्या घराबाहेर जाऊन फटाके फोडले, बॉम्ब लावले, कसं केलंय कधी? दिवाळी म्हणजे माझ्यासाठी रांगोळी. हो, रांगोळी काढायची छान. बरं, माझ्या आजूबाजूच्या पण घरी जाऊन मीच रांगोळी काढायची कारण त्यांच्याकडे मुलं असायची, मुली नाही. ते आणि नवीन कपडे घालायचे, फराळ खायचा. आणि माझ्यासाठी मेन, मी तुला मस्करी सांगते, रांगोळी. माझ्यासाठी दिवाळी म्हणजे रांगोळी. मी आधी फटाके फोडायचे भरपूर, हळूहळू कमी केलं. आता तर नाहीच. म्हणजे आता तर तो क्रेज नाही राहिला. आपण जसे जसे मोठे होतो ना, सो तो क्रेज नाही राहिला. पण आधी भरपूर आम्ही किस्से केले आहेत कझिन्स मिळून. आम्ही कझिन्स मिळून चिंचेचं झाड असायचं आणि त्याच्यावरती आम्ही फुलबाजीला असं बेंड करून ती पेटवून असं उडवायचं. आणि ना ते एका पॉइंटला असं सगळं असं लख्ख छान असं चुमचुम असं क्रिसमस ट्री वाटायचं. आणि आम्ही असं केलं होतं सगळे कझिन्स मिळून. आणि एक ती फुलबाजी खाली पडली आणि खाली असं झोपडी होती जी पेटली. आई शपथ महिमा. मी नाही दादाने. सो ते पेटली आणि नंतर दादानी खूप ओरडा खाल्ला होता काकांचा. आणि तो किस्सा आम्ही अजूनही आठवून भरपूर हसतो. भाऊबीजेला कमाल होतं. म्हणजे काकांनी त्याला जवळपास असं चोपलं, समजूच शकते तू. मग नंतर आता मग फराळ आणि रांगोळी एवढंच आता दिवाळी राहिली आहे. आणि अवेअरनेस जसं जसं पसरतोय, सो इतकं प्रदूषण होतं. आणि जसे जसे इयर्स जात आहेत ना, तर ते फटाक्यांमध्ये प्रदूषण पण तेवढंच वाढत चाललंय. वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळ्या गोष्टी, रसायनं वापरली जात आहेत. सो मला असं वाटतं की आता नकोच म्हणजे फटाके फोडायला वगैरे. लहान मुलांसाठी वेगळं काहीतरी क्रेज, जे नॅचरल असेल असं काहीतरी आणलं पाहिजे. सो मला खूप मज्जा आली तुमच्याशी गप्पा मारून. आणि सिद्धी आता मला तिथून थांबवली. सगळ्यांना काढतं पॅकअप झालेलं आहे त्यांचं. आणि आम्ही आता असं मस्त संध्याकाळी जिथे आता लाईट हळूहळू कमी होत चालला तिथे बसून आम्ही इंटरव्ह्यू करतोय. पण येस, मी दिवाळीसाठी तुम्हाला पुन्हा भेटायला येईन नक्की आणि तेव्हा आपण खूप गप्पा मारूयात. आणि आत्ताच्या ट्रॅकबद्दल मी मुद्दाम तुम्हाला फार काही विचारलं नाही कारण मला वाटतं ते बघायला जास्त मज्जा येईल सगळ्यांना. तो ट्विस्ट कदाचित तुम्हालाही सांगता की हे सांगू की नको सांगू, त्याच्यापेक्षा ते बघू देत सगळ्यांना. आता तूच म्हणायचं सिद्धी तिथे उभीच आहे की देखो अगर कुछ बताया तू देखो. त्यामुळे आम्ही घाबरू नव्हत ग खूप. थँक्यू सो मच आणि विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व
व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.